सौरभ अनुपमा ही थोड्याच वेळात आता कदाचित सुरू होणार आहे मतमोजणी. हे मिनिटाचे अपडेट आपण झी 24 तासवर देत राहणार आहोत प्रेक्षकांना. बीडमध्ये आपण बघितलं सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे. बीड हे सगळ्यात हॅपनिंग कदाचित असं म्हटलं जातं की मराठवाड्यातनं ज्या ज्या निवडणुकांमध्ये सगळ्यात जास्त कुठे ॲक्शन बघायला मिळेल ऑन ग्राउंड ती बीडमध्येच बघायला मिळणार आहे असं म्हणतात. बघूया तिथले निकाल कशा प्रकारे. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण ही चर्चा करत होतो. जयेशवाणी आहेत का आपल्यासोबत अजूनही? जयेशवाणी, ब्रेकवर जाण्याआधी अमोल मिटकरींनी काही इथे मुद्दे मांडले होते. जयेशवाणी बहुधा आपल्यासोबत नाही आहेत, पण त्यांनी एक मुद्दा मांडला होता इथे चर्चा करताना शीतल म्हात्रेजी, की विरोधकांचे आपापसामध्ये कशा प्रकारे तिथे आरोप होत राहिले होते मगाशी. एक आय थिंक जयेशवाणीने तो मुद्दा मांडला होता. तुमच्या पक्षाकडनं भाजपाला फारच टार्गेट करण्यात, विशेष करून कणकवलीमध्ये ज्या प्रकारे तुम्ही तुमचे तिथले स्थानिक आमदार आहेत आणि तर भाजपवरती थेटच कांडात अगदी हल्ला केला होता त्यांच्यावरती, की त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं, भाजप पैसे वाटतं, रवींद्र चव्हाणांवरती तुमच्या प्रदेशाध्यक्षांवरती तुम्ही तुमच्या आमदारांनी हल्ला तिथे शाब्दिक हल्ले तिथे केले होते. आणि शेवटी तर जेव्हा निकाल पुढे ढकलले तेव्हा तर ते थेट जाऊन म्हणाले की काहीतरी सेटिंग करायचं बाकी असेल. म्हणजे ही आतली कटुता कुठेतरी वारंवार बाहेर निघताना दिसत होती तुमच्यातली. नाही, कटुता वगैरे असं काही नाहीये. निवडणुकीमध्ये अशा छुटपुट गोष्टी होत असतात. छुटपुट वाटतं तुम्हाला? नाही, या गोष्टी होत असतात. बघा, सगळ्याच निवडणुका काय अगदी शांतपणे पार पडाव्यात अशी अपेक्षा असते, परंतु ह्या गोष्टी निवडणुकीत होत असतात आणि मला वाटतं त्या तिथे सोडून द्यायला पाहिजे. आणि आमचे दोन्ही नेते आहेत, त्यांनी त्या गोष्टी तिथेच सोडून पुढे सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे मला आता वाटतं ते जयेशवाणी काहीतरी कार्यकर्ते नेत्यांबद्दल बोलत होते, तर आमचे कार्यकर्त्यांना आम्हाला बळ द्यायचं आहे. मला त्यांना एक सांगायचं आहे की तुमच्याकडे नेते तर जाऊ दे, आता कार्यकर्ते उरलेले नाहीत, ही तुमची परिस्थिती आहे. कारण तुम्ही तुम्ही बघितलात की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढलेली शिवसेना ह्यांचे आकडे तुम्ही जर बघितलेत की किती ठिकाणी लढत आहेत आणि उबाठाचे लोक किती ठिकाणी लढत आहेत, तर मला असं वाटतं की 10% सुद्धा त्यांनी कार्यकर्ते उतरवलेले नाही आहेत रिंगणामध्ये. म्हणजे यांच्याकडे नेते तर जाऊ दे, यांच्याकडे कार्यकर्ते सुद्धा रिंगणात उतरवायला नाहीत. त्यांनी भास्कर जाधवांचं नाव घेतलं की कोकणात ते काम करत होते. कुणाचं काम करत होते हो भास्कर जाधव? तर आपल्याला एक्झॅक्टली ते शिवसेनेचे होते का? ते उबाठाचे होते का ते? त्याच्यामुळे यांचे जे नेते होते हेही कुणाचे काम करत होते याचाही यांना थांगपत्ता नव्हता. संपूर्णपणे गोंधळाची परिस्थिती त्यांच्याकडे होती. कार्यकर्ते नाहीत, नेते नाहीत. त्यांनी ही लढाई फक्त लढायची म्हणून लढलेली आहेत. मला एक शीतलजी, मला एक फार इंटरेस्टिंग म्हणजे मला आठवतं की तुम्ही म्हणता की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, कार्यकर्ते खालच्या खाली निर्णय घेतात. आम्ही बघितलं कणकवलीमध्ये आणि म्हणजे ते पुण्यात शिरूर की चाकणला स्थानिक आघाड्या घडल्या. त्या आघाडीमध्ये तुमची युती ही थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत सुद्धा बघायला मिळाली. म्हणजे कणकवलीमध्ये भाजप विरुद्ध ऑल असं जिथे जिथं तयार होत होतं तिथे तुम्ही कार्यकर्त्यांनी तर थेट म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सोबत घेणं कार्यकर्त्यांनी पसंत केलंय. काही नाही, बघा ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे तर कार्यकर्त्यांच्या मनात काय हेही तुम्ही समजून घ्यायला हवं. काही ठिकाणी मी तुम्हाला तेच सांगते ना, काही ठिकाणी या गोष्टी झालेल्या असतील, काही ठिकाणी स्थानिक ठिकाणी सुद्धा अनेक ठिकाणी आघाड्या झालेल्या आहेत. म्हणजे मी आत्ता तेच बोलत होते की किती ठिकाणी आमच्या आघाड्या झाल्या. तर मराठवाड्यामध्ये तुम्ही बघाल तर 35 आम्ही थेट लढलोय आणि 11 ठिकाणी स्थानिक लेवलला आम्ही आघाड्या केल्यात. त्याच्यामुळे तेच मी तुम्हाला सांगते परत एकदा की या कार्यकर्त्यांच्या तिथल्या काही गोष्टी असतात, काही त्यांची मतं असतात. त्याच्यामुळे त्याला सन्मान केला पाहिजे, त्यांना कुठेतरी संधी मिळाली पाहिजे कार्यकर्त्यांना लढायची, ही एक भूमिका असते. आणि त्या पद्धतीने तिकडच्या आमच्या नेत्यांना म्हणजे तुम्ही जर त्यांनी नेत्यांची नावं सांगितली तर माझ्याकडे तर पूर्ण पेज भरून आमच्या नेत्यांची नावं आहेत की प्रत्येक ठिकाणी पालघरमध्ये गावित होते, तरे होते, सोलापूरमध्ये तानाजी सावंत होते, पुण्याला नीलमताई होत्या, बापू शिवतारे होते, आप्पा बारणे होते, आबिटकर होते, कोल्हापूरला नरके होते, क्षीरसागर होते. खूप नाव आहेत आमच्याकडे सुद्धा घेणारी. तर आमचे हे लोक तर फिरतच होते, परंतु शिंदे साहेब आणि श्रीकांतजी हेही फिरत होते. हेही आम्हाला अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं. ठीक आहे कमलेश, मला एक मुद्दा जोडून याला बोलायचं आहे की आपण मगापासून म्हणतो की हे स्थानिक पातळीवरचे समीकरण गणित वेगवेगळे होते. तर मी असं मानतो की स्थानिक स्तरावरचा जो कार्यकर्ता आहे तो पक्षाचा झेंडा बुलंद करत असतो. त्याची निवडणूक आल्यावर गटातटाचं राजकारण, पक्षांचं राजकारण येतं. त्यामुळे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक नाही तर स्थानिक सोयीची निवडणूक आहे. इथं सोय पाहिल्या जाते आणि तिथं निवडून येऊन सत्ता मिळवणं हे लक्ष आहे. त्यामुळं कोणाविरुद्ध कोण आहे यापेक्षा निवडून येण्याची सोय ही आपण पाहावी. काहीतरी अपडेट आपल्याकडे होते, स्टुडिओकडे जाऊया आपण. ईव्हीएम स्ट्रॉंग रूम आता उघडण्यात आली आहे. काही क्षणात टपाली मतमोजणी सुरू होणार आहे. पोस्टल वोट्स आता मोजले जातील. येवल्यातली ईव्हीएम स्ट्रॉंग रूम उघडण्यात आली आहे. यापूर्वी वाशिम मधली उघडण्यात आली होती, नाशिक मधली आणि त्यानंतर कोल्हापुरातली स्ट्रॉंग रूम उघडण्यात आली होती. प्रत्यक्ष मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे आणि काही क्षणात आता मतमोजणीचे सुरुवातीचे आकडे आपल्या हाती यायला सुरुवात होईल. बीडमधून एक महत्त्वाची बातमी, ईव्हीएम स्ट्रॉंग रूम आता बीडमध्ये उघडण्यात आलेली आहे. काही वेळात याही ठिकाणी मतमोजणी
आज सुरू होणार आहे. बीडमधल्या ईव्हीएम स्ट्रॉंग रूम उघडली आहे. खरं तर ज्या ठिकाणी 2 डिसेंबरला मतदान झालेलं होतं त्या ठिकाणच्या स्ट्रॉंग रूमला मोठा कडेकोट बंदोबस्त ठेवलेला होता. नगरपरिषद नगरपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात होतीये. काही क्षणामध्ये पहिला कल आता झी 24 तासच्या हाती येईल. कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार, झी 24 तासवर अचूक आणि वेगवान निकाल आपण पाहू शकणार आहोत. काही वेळामध्ये आता मतमोजणी सुरू होऊन हे निकाल आपल्या हाती यायला सुरुवात होतील. स्ट्रॉंग रूम ठिकठिकाणच्या उघडण्यात आल्यात. यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं बीडमधली स्ट्रॉंग रूम सुद्धा आता उघडण्यात आलेली आहे. लातूरमधून एक मोठी बातमी येते. लातूरच्या निलंग्यामध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. नगर परिषद नगरपंचायतींसाठीच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. लातूरमध्ये निलंग्यात मतमोजणी सुरू झाली आणि आता कुठल्याही क्षणी सुरुवातीचे आकडे, सुरुवातीचे कौल आपल्या हाती यायला सुरुवात होईल. बारामतीत सुद्धा पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. राज्यभरात आता ठिकठिकाणी मतमोजणी केंद्रामध्ये मतमोजणी सुरू झालेली आहे आणि सुरुवातीचे आकडे आता कुठल्याही क्षणी आपल्या समोर येण्याची शक्यता आहे. झी 24 तासवर प्रत्येक अपडेट, प्रत्येक आकडेमोड तुम्ही बघणार आहात स्क्रीनवर. लातूरच्या निलंग्यात मतमोजणी सुरू झालेली आहे. स्ट्रॉंग रूम आता जागोजागी उघडण्यात आल्या आणि मतमोजणी आता सुरू झालेली आहे. खरे आतमध्ये मतमोजणीचा एक प्रकारे उत्साह आणि आता बाहेर सुद्धा कार्यकर्त्यांची मोठी लगबग आपल्याला पाहायला मिळते. बीडमध्ये काही वेळापूर्वी आपण पाहिलं सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह दिसतोय. प्रत्येकाला आतमध्ये जाऊन पाहायचे, निवडणुकीच्या निकालासंदर्भातले अपडेट्स त्यांच्या उमेदवारांपर्यंत बाहेर पोहोचवायचे, लोकांपर्यंत पोहोचवायचे आणि हे सगळी लगबग या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळते. तर पुढे एक मोठी बातमी येते. बारामतीमधून मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष बारामतीकडे आहे. पहिला कल काही वेळामध्ये आता हाती येईल. बरोबर 10 वाजलेले आहेत आणि 10 वाजता मतमोजणीला आता सुरुवात होतीये. ठिकठिकाणच्या स्ट्रॉंग रूम उघडल्या जात आहेत. मतमोजणी केंद्रावर एक वेगळा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज याच ठिकाणी गुलालाचा विजयाचा गुलाल उधळला जाणार आहे आणि त्यामुळे नेमका कोण हा विजय साजरा करणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठी उत्सुकता दिसतीये. बारामतीमध्ये मतमोजणीला आता सुरुवात झाली. काही वेळामध्ये पहिला कल आता हाती येईल. बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने आहेत, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीसाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे. राष्ट्रवादी पक्षाचं होम ग्राउंड आहे बारामती, पण 2 गट पडल्यामुळे यावेळेसची निवडणूक मात्र वेगळी असणार आहे. कारण राष्ट्रवादीमध्येच फूट पडलेली आहे आणि त्याचं प्रतिबिंब इथल्या निवडणुकीत सुद्धा बघायला मिळालं आहे. बारामतीमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. लातूरच्या निलंग्यात सुद्धा मतमोजणी सुरू झाली आहे. तर नागपूरमधली दृश्य आहे, तिथे सुद्धा कागदपत्र आपण बघतोय काही अधिकारी हातात घेत आहेत. याचा अर्थ मतमोजणीला नागपूरमध्ये सुद्धा सुरुवात झालेली आहे. निलंग्यात मतमोजणी सुरू झालेली आहे. त्याचबरोबर बारामतीमध्ये मतमोजणी सुरू झालेली आहे. नागपूरमध्ये सुद्धा मतमोजणी आता केली जाते आणि नागपूरमधली सुद्धा इंटरेस्टिंग आकडेवारी आपल्या समोर येण्याची शक्यता आहे. अगदी नगरपालिकांच्या पोस्टल मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला अगदी पोस्टल मतमोजणी होऊन त्यानंतर ईव्हीएम मशीनची छाननी होणार आहे. ईव्हीएमचे जे निकाल आहेत त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे. आधी पोस्टल मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. नगरपालिकांची पोस्टल मतमोजणी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन आता पोस्टल मतमोजणीनंतर त्यानंतर सगळ्यांचं लक्ष हे ईव्हीएमकडे असणार आहे. ठिकठिकाणी मतदान, ज्या ठिकाणी मतमोजणी होतीये कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमायला लागलेले आहेत आणि आज आपलाच उमेदवार विजय होईल असा एक विश्वास घेऊन हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. काही ठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं पोलिसांनी त्यांची कुमक वाढवलेली आहे. मोठा बंदोबस्त ठिकठिकाणी मतमोजणी केंद्रांवर आपल्याला पाहायला मिळतोय. नाशिकमधून सुद्धा एक महत्त्वाची बातमी येते. या ठिकाणी मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे मतमोजणी आणि तिथले निकाल आता आपल्याला पुढे येताना दिसतात. मतमोजणीला नाशिकमध्ये सुरुवात झालेली आहे. तर नाशिक, लातूर, बारामती पाठोपाठ, वाशिम पाठोपाठ सांगली जिल्ह्यातल्या देखील 6 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. टपाली मतमोजणीनं मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ईश्वरपूर, तासगाव, विटा, आष्टा, जत, पलूस आणि आटपाडी आणि शिराळा या नगरपंचायतीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आणि अमरावतीमध्ये सुद्धा आता कुठल्याही क्षणी मतमोजणी सुरू होऊ शकते. नाशिकमध्ये पोस्टल मतमोजणी सुरू झालेली आहे. कुठल्याही क्षणी आता आकडे स्क्रीनवर दिसायला सुरुवात होईल. आकडे म्हणजे सुरुवातीचा कौल आपल्या हाती येईल. थोड्याच वेळात पहिला कल हाती येणार आहे. सिंधुदुर्गात सुद्धा मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. उरण नगर परिषदेच्या मतमोजणी केंद्रावर देखील आता मतमोजणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. नगरपालिकांच्या या निवडणुकीत कोण बाजी मारतो, कोणावर विजयाचा गुलाल उधळला जातो ते थोड्याच वेळात आता स्पष्ट होण्यास सुरुवात होईल. मतदान केंद्रांवर ज्या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे अशा ठिकाणीची आपण ही दृश्य पाहतो. सध्या लगबग सुरू आहे तिकडच्या ऑफिसर्सची. मतमोजणी केंद्रावर आतल्या बाजूला अशा प्रकारे प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर बाहेर कार्यकर्त्यांचा आता उत्साह, उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे आणि ही प्रत्येक घडामोड
आपण झी 24 तासवर पाहत राहणार आहोत. त्याचबरोबर आमचे वेगवेगळे रिपोर्ट सुद्धा आपल्याबरोबर काही वेळामध्ये जोडले जातात. काही महत्त्वाचे मान्यवर, राजकीय पक्षांचे काही नेते आणि राजकीय विश्लेषक झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये आहेत आणि आणखी चर्चा करण्यासाठी आपण आता थेट जाणार आहोत स्टुडिओमध्ये. आणि त्याचबरोबर प्रत्येक महत्त्वाची घडामोड जी आता येते ती आपण स्क्रीनवर पाहत राहणार आहोत. थेट जाऊया कमलेश सरांकडे आणि जाणून घेऊया काय नेमकं सध्याचं या घडीचं विश्लेषण आहे.